नमस्कार मित्रांनो, बकासूर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी. परंतु काही लोक एवढी प्रेम करतायत की तुम्ही बघितलं की अन्नाचा त्यागसुद्धा करतात. काही लोकांनी तर चपल्यासुद्धा पाळलेत. बकासूरचा हा संघर्ष संपवावा, बकासूरचा संघर्ष संपावा. हा गुलालाचा मोठ्या मैदानामध्ये असो किंवा छोट्या मैदान असो, फायनलच्या गुलालामध्ये हा आपला देव बकासूर राहावा, याच्यासाठी थोडंसं सगळ्यांचेच हळूहळू प्रयत्न चालू आहेत की कोणी काही करतं आहे, कोण आणण्याचा त्याग करतं आहे, कोण चपल्या पाळतं आहे, घालत नाही आहे, कोण काय करतं आहे. म्हणजे किती या बैलावरती प्रेम, एक तो बैल, तो नंदी, तो देव सगळ्यांना गुलालामध्ये बघायचं आहे. त्या बैलावरती एवढ्या लोकांचं प्रेम सगळ्यांना माहितीच आहे. मी सकाळीसुद्धा व्हिडिओ टाकला होता. माहिती मिळत होती की बैलाच्या उजव्या पायाला जे आहे ते दुखापत होती आणि बातमी जी आहे ती आता अशी मिळते की बकासूरला इस्लामपूरला नेलेला आहे आणि त्या इस्लामपूरला त्या ठिकाणी ईश्वरपूर या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये नेलेला आहे आणि त्या दवाखान्यामधून आणलेला आहे. आता बकासूर आपला ठीक आहे आणि थोडंसं त्याला चेकअप करण्यासाठी तिकडे नेलेलं होतं आणि सगळ्या इंस्टावरती आता सगळीकडे व्हायरलसुद्धा व्हिडिओ हा झालेला आहे आणि माझ्या इंस्टाग्रामवरती आता मी स्टोरी ठेवतोयच. बघा नक्की कुठे नक्की बकासूर जो आहे नेलेला, कशासाठी नेलेला, आणि ती तुम्हाला ती व्हिडिओ बघा इंस्टाग्रामवरती. माझं किरण शिरतोडे ब्लॉग्स माझं अकाउंट आहे इंस्टाग्रामवर, तिथं मी स्टोरी ठेवली. त्या स्टोरीवरती जाऊन बघा. काही लोकांना व्हॉट्सअपवरती सुद्धा माहीत आहे, काहींच्याकडे नंबर माझा आहे, त्यांना पण माहिती आहे की मी स्टोरी ठेवली ती खरी आहे कसं आहे. नक्कीच हा संघर्ष संपवावा, कारण की या बैलाने अखंड महाराष्ट्रच नव्हे तर 14 देश जे आहेत ते बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातं. तिथे बनाव केले, त्याचं स्वतःचं नाव केले, त्याच्या मालकाचं नाव केले. परंतु काय झालं, थोडंसं तुम्ही बघितलं बकासूर जो आहे थोडासा बॅकफूटला गेला. थोडंसं एवढे टॉपचे पैरे होत आहेत तरीही बकासूर जो आहे तो फायनलमध्ये येत आहे. आणि नशीबसुद्धा बघा किती बकासूरचं तुम्ही बघितलं, पब्लिकनंच गाड्या येत आहेत आणि पब्लिकला तर शेवटी एवढे मोठे महारथीसुद्धा बसवूनसुद्धा गाडी कशी काय बकासूरची फायनलला राहत नव्हती. याचं थोडंसं शंकेचं निरसन जे आहे, शंकेचं थोडंसं शंका होती मनामध्ये मामांच्याच की बैलाला आपल्या चेकअप व्यवस्थित केला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने बकासूर इस्लामपूरमध्ये ईश्वरपूर या ठिकाणी आज नेण्यात आला. त्याला व्यवस्थितपणे आज त्याच्यावरती ट्रीटमेंट झालेली आहे आणि व्यवस्थित आहे, सगळं काय ठीक आहे. तुम्ही इंस्टाची स्टोरी बघा. पुन्हा एकदा सांगतोय, किरण शिरतोडे ब्लॉग्स माझं इंस्टाचं अकाउंट आहे, तिथं मी स्टोरी ठेवली, तिथं स्टोरी बघा. ते समजर तिथला एक ब्लॉगर आहे इंस्टाग्रामचा, त्या ब्लॉगरने ती स्टोरी व्यवस्थितपणे बनवलेली आहे आणि व्यवस्थित आहे आपला बकासूर. आता सगळ्यांना उत्सुकता, आपला देव व्यवस्थितपणे मैदानामध्ये येतोय. ते सगळे दिवस, सगळे जे जुने दिवस सगळ्यांना पुन्हा एकदा बघायला मिळतील. जो बकासूर जुन्या दिवसामध्ये पळायचा, कुणीही कितीही टॉपच्या स्पीडनं कितीही पळणारा असू द्या नंदी, कितीही टॉपची जोड्या असू द्या, तिथं बकासूर असलं की अंगावरती शहारेच येतात. असा हा आपला देव बकासूर. आता लवकरच तुम्हाला अपडेट मी तुम्हाला सांगितले 15-1 दिवस पळणार नसेल असे अपडेट मी देणार होतो, परंतु अपडेट तुम्हाला लवकरच देईन, कधी पळेल काय. परंतु त्याला आरामाची सक्त गरज आहे. खूप तो उन्हाळा मे महिन्यामध्ये खूप दाट पळाला आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला माहितीच आहे किती ऊन होतं आणि त्या उन्हाच्या सीझनमध्ये तो पळाला. फॅनसाठी पळाला, मामांसाठी पळाला, मालकासाठी पळाला, जीवाचं रान करून पळाला. परंतु असो, ते मैदान आता गाजवण्यासाठी पुन्हा एकदा आता बकासूर आता आराम करूनच मैदानामध्ये दिसेल तुम्हाला. कारण की त्याच्यावरती आज मी तुम्हाला मागाशी सांगितलं, आत्ताही सांगतो, थोड्या उशिरापूर्वी पण सांगितलेलं, इस्लामपूर या ठिकाणी, ईश्वरपूर या ठिकाणी ते दवाखाना आहे, तिथं त्या दवाखान्यामध्ये आज बकासूरचं व्यवस्थितपणे ट्रीटमेंट झालेलं आहे, व्यवस्थित चेकअप झालेलं आहे आणि तो आता व्यवस्थित आहे. सगळ्यांना उत्सुकता होते की नक्की झालं आहे काय बकासूरला, नक्की तो का मैदानामध्ये दिसत नाही आहे. आणि तो मैदानामध्ये आता लवकरच तुम्हाला जोपर्यंत व्यवस्थित होत नाही आहे बकासूर, ठीक होत नाही आहे बकासूर, तोपर्यंत तरी काय मैदानामध्ये दिसणार नाही. माझा अंदाज आहे की 10 ते 15 दिवस तो आरामच करेल. परंतु बघूया काय होते काय नाही. तुमच्यापर्यंत अपडेट मगाशी पण सांगितलं, आत्ता बी सांगतो, तुमच्यापर्यंत अपडेट या पोहोचतच राहणार, तुमच्यापर्यंत अपडेट मी देतच राहणार बकासूरच्या. आणि खरंच या बैलाविषयी बोलून एवढं करे, रत्नागिरीचा एक फॅन्स आहे,
मला वारंवार फोन करतायत, मी जेवलो नाही कालच्यानं परवा दिवशीच्यानं, ते बकासूर का पराभव होतो आहे नक्की काय होतं आहे नक्की. त्यांना एक विनंती आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी बकासूर कमबॅक 100% करेल. तुमच्या लाखो लोकांचे आशीर्वाद बकासूरवरती आहेतच आपल्या.